संवर्गाच्या मनात असलेली चिंता हे राज्याच्या हिताचं नव्हतं. हे चित्र आता जो सुस्पष्ट कौल समोर येतोय तो मग हे मानायला जागा आहे की अशा प्रकारची निदान जातीय पोलरायझेशन तर झालेलं नाही. आणि आत्ता तुर्त एकच शेवटचा म्हणतो तोही एक मुख्य मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचा कोअर व्होटर हा एक प्रकारच्या नाराजीनी बाहेर पडला नव्हता. एक अपडेट येते धर्माधिकारी सर, थोडासा थांबवतो तुम्हाला. सना मलिक जिंकतायत, सना मलिक जिंकलेले आहेत. अणुशक्तीनगर मधली अपडेट. तर तिकडे खानापूरमध्ये शिवसेनेचे सुहास बाबर यांचा विजय झालाय. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सना मलिक ज्या मगाशी पिछाडीवर होत्या आता ते जिंकलेले आहेत. वैजापूर शिवसेना शिंदे रमेश बोरनारेंनी बाजी मारलेली. रमेश बोरनारे जिंकतायत. खानापूर शिवसेनेचे सुहास बाबर जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा आपण डिस्कशनकडे जाऊ. जसं धर्माधिकारींनी म्हटलं तोच प्रश्न तोच मुद्दा घेऊन मी लक्ष्मण हाके आणि विनोद पाटील यांच्याकडे जाईन. पहिले लक्ष्मण हाके, ते म्हटलं धर्माधिकारी सर असं म्हणालेत की महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं नाही, हे या निकालातून वाटतंय. काय सांगाल? खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही पोलरायझेशन झालेलं होतं किंवा तसं भासवलं गेलं, खरं तर ओबीसीचे नेते ठरवून पाडले गेले या महाराष्ट्रामध्ये. आणि मग महाराष्ट्रामधला जो ओबीसीच्या वाड्या वस्ते आणि तांड्या आहे तिथलं तुम्ही कधीही संशोधन करा, त्या तांड्या वस्त्यावरून हे महायुतीला मतदान झालेलं आहे. कधीही संशोधन करा. आत्ता मतदान झाल्यानंतरही घ्या, कारण मी 61 सभा उपोषण झाल्यानंतर 61 सभा मी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात घेतल्या. मराठवाड्यामध्ये डायरेक्ट इन्फ्लुएन्स होता ओबीसींचा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन इन्फ्लुएन्स होता. गोपीचंद पडळकर विजयी होत आहेत, तिकडं राम शिंदे विजयी होत आहेत. हा जो इन्फ्लुएन्स आहे, हा इन्फ्लुएन्स आपले नेते डावले जात आहेत. आपल्या आरक्षणाकडे कोण पाहत नाही किंवा आपल्यावरती आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. ही जी डावलले गेल्याची जी भावना आहे ही भावना तीव्र होती. एका बाजूला राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरती म्हणत होते की ओबीसीचा कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे. त्याच वेळी पृथ्वीराज बाबा चव्हाण इकडं